स्वामी समर्थ मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तारक मंत्राचे यथावत असे कथासार स्वरूपामध्ये पाहणार आहोत। तारक मंत्र हा अत्यंत प्रभावशाली आणि पावन असा मंत्र आहे। श्री स्वामी समर्थ हे 3 शब्द उच्चारताच एक वेगळी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये संचारल्यासारखे होते। तसेच तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे वाक्य आपल्या मनाला किती धीर देणारे आहे हे स्वामी भक्तांशिवाय अजून दुसरे कोण समजू शकतं, बरोबर ना? अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लीला आणि त्यांची सेवा करताना सर्वात प्रथम आपल्या डोळ्यासमोर उभे राहतो तो म्हणजे आपला तारक मंत्र। तारक मंत्र याचा अर्थ जाणून जर कुणी मनापासून पाठ केला तर त्याला स्वामींची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही। तर बघूया मंडळी, तारक मंत्राची निर्मिती कशी झाली, या मंत्राचा उद्देश, मंत्राचे फायदे हे सर्व आपण कथासार स्वरूपामध्ये पाहून घेऊ। तारक मंत्राची निर्मिती ही विश्वनाथ दामोदर वरार पांडे हे मूळचे नागपूरचे हे या तारक मंत्राचे निर्मितीकारक आणि रचनाकारक मानले जातात। यांनी हा मंत्र रचला आहे, परंतु थोडक्यात त्यांचा जीवन प्रवास आपण बघू। चित्रकूट रामटेक भागामध्ये त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली होती, अनुष्ठान केले होते। लहानपणीच त्यांनी घर सोडलेले होते आणि आश्रमात श्री गौरीशंकर महाराजांच्या आज्ञेनुसार स्वामींची त्यांनी उपासना केलेली होती आणि हळूहळू ते स्वामी सेवेमध्ये आले होते। स्वामी भक्तांना आलेले अनुभव हे स्वामींच्या जीवनकालानंतर अक्कलकोटमध्ये त्यांच्या भक्तांनी हे त्यांच्या अनुभवावरून या मंत्राचे एका लेखामध्ये रूपांतर केले आणि हळूहळू याचे एक पुस्तक बनले। तारक मंत्राचे फायदे असे आहेत: संकट निवारण, आत्मविश्वास वाढवणे, चिंता आणि भीती दूर करणे, तसेच शांतता। हे तारक मंत्र या शब्दातच तारणारा मंत्र म्हणजे आपल्याला कुठल्याही संकटातून वाचवू शकणारा हा तारक मंत्र आहे। या मंत्राचा अर्थ, या मंत्रामध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी। त्यांनी स्वामी समर्थांसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे सिद्ध केले। विश्वनाथ दामोदर वरार पांडे यांनी 1992 साली ते स्वामींच्या चरणी लीन झाले, परंतु त्यांनी संपूर्ण जीवन प्रवास हा स्वामींच्या चरणांची तसेच स्वामींची सेवा करण्यामध्ये त्यांनी घालवला। म्हणजे स्वामी महाराजांच्या वास्तव्याच्या नंतर 1856 मध्ये अक्कलकोटला त्यांनी हा मंत्र रचला। या मंत्राचा मूळ उद्देश असा होता की स्वामी महाराजांचे अवतार कार्य संपल्यानंतर स्वामी भक्तांना आलेल्या प्रत्येक संकटांसाठी, त्यांच्या प्रत्येक अडचणींसाठी, भयमुक्तीसाठी उद्देश म्हणून या तारक मंत्राची निर्मिती करण्यात आली। हा मंत्र भक्तांना भयमुक्त करण्यासाठी व त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तसेच त्यांच्या भक्तांना आधार देण्यासाठी म्हणून रचला गेलेला आहे। मंत्राच्या दुसऱ्या कडव्यामध्येच सांगितले आहे की जर स्वामी तुमच्या पाठीशी आहेत तर तुम्हाला कुठल्याही भयाची गरज नाही, कुठल्याही संकटांना तुम्हाला घाबरण्याची गरज नाही। स्वामी सोबत असताना यमाला देखील पाठ फिरवावी लागते आणि हीच त्यांची ताकद आहे। जोपर्यंत स्वामींची आज्ञा नसेल तोपर्यंत स्वामी भक्तांना त्यांचा काळ जवळसुद्धा येऊ शकत नाही। परलोकात सुद्धा तुमचे स्वामी सोबत आहेत, हे या मंत्राचा मूळ उद्देश आहे आणि हेच तारक मंत्रातील दुसऱ्या कडव्याचा अर्थ आहे। तारक मंत्राच्या तिसऱ्या कडव्यामध्ये म्हणलेलं आहे की जन्म मृत्यू ज्यांच्या अधीन आहेत ते ब्रह्मांड नायक साक्षात श्री स्वामी समर्थ आहेत आणि तू जर त्यांचा प्रिय भक्त आहेस तर तुला घाबरण्याची गरजच नाही आहे। चौथ्या कडव्यामध्ये असा अर्थ प्रकट होतो की जो भक्त पवित्र मनाने, निर्मळ भावाने, श्रद्धेसहित सेवा करणारा खरा स्वामी भक्त असतो त्याचे स्वामी नेहमीच रक्षण करतात। 5व्या कडव्यामध्ये असे म्हटले आहे की विभूती नमन नाम ध्यानादितीत स्वामीचे या पंचामृतात। समस्त ब्रह्मांडामध्ये स्वामीच आहेत, ज्यांच्या जपनामाने सर्व काही वाईट कर्मे सुद्धा नष्ट होतात। त्यांचे मनोभावे नामस्मरण केल्यास आपल्या भक्तांचा हात ते कधीही सोडत नाहीत। तारक मंत्र हा अत्यंत पवित्र आणि पावन असा मंत्र आहे। जो भक्त मनोभावे या मंत्राचे पठण करेल, नियमित आलेल्या संकटांवर मात करण्यासाठी दररोज 11 वेळा तारक मंत्राचा उच्चारण केल्याने, नामस्मरण केल्याने आपल्या आयुष्यात येणारे संकटसुद्धा धाराशीच थांबते आणि कुठल्याही आजारांवर मात करणारा एकमेव